केदारनाथ 11ला मात्र अपयश आलं, परंतु चांगली किल्ला लढवला तो कुणाल बोंबेने 100 किल्ला लढवला, परंतु शेवटच्या शर्तीचे प्रयत्न त्याचे अपयशी ठरले. परंतु झुंज जबरदस्त दिली त्या फलंदाजानं. आक्रमक फलंदाजीचा नमुना पेश केला आणि प्रेक्षकांचं पाहुण्यांचं मन मात्र त्यांनी निश्चितच जिंकली. एकट्यानं तब्बल 42 धावांची वादळी इनिंग साकारली, परंतु एकट्याने खेळून संघ जिंकत नसतो. सर्व क्रिकेटमध्ये 11 खेळाडूंचं योगदान फार महत्त्वाचं असतो. त्यालाच तर क्रिकेट म्हटलं जातं. कारण एकट्याने त्याला एक दोघांची साथ आणखी लाभली असती तर निश्चितच त्यांचा संघ विजयाच्या समीप पोहोचला असता आणि विजय संपादन सुद्धा करू शकला असता. चला क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्या. तुषार स्पोर्ट्स भावसे संघ क्षेत्ररक्षण त्वरित सजवा. बॅटर्स आलेत आणि पंच सुद्धा सज्ज झालेत या सामन्यासाठी. फिरोजी शेख आणि कैलास लकडे जबरदस्त पंचगिरी आज पूर्ण दिवसभर त्यांच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळाले. अचूक डिसिजन त्यांच्या मार्फत दिले गेलेत. सलामीचे बॅटर येताना पाहायला मिळाले ते दर्शन आणि अमोल वेडवाळ संघाकडनं. आणि निश्चितच काठीकी टक्कर पाहायला मिळेल सायंकाळच्या सत्रामध्ये. तमाम क्रीडा रसिकांचं, प्रेक्षकांचं, मान्यवरांचं, ग्रामस्थांचं या आई गावदेवी स्पोर्ट्स कोशिंबिडी आयोजित आई गावदेवी चषक 2026 मध्ये मी सहर्ष हार्दिक स्वागत करतो. पुन्हा एकदा आमचे जिवलग मित्र धनंजय देशमुख आणि जय चौधरी यांचं आम्हाला पुन्हा एकदा इथं समालोचन करण्याची यावर्षी संधी दिली, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक हार्दिक आम्ही आभार व्यक्त करतो. तसेच आमचे अशोकजी सासे यांनी सुद्धा आम्हाला एक कॉल केला की तुम्ही यावंच लागेल आणि त्यांच्या आग्रह खातर आम्ही सुद्धा इथे समालोचन करण्यासाठी आलो. त्यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. तसेच ऋतिक असतील, दत्त गवारी सर असतील, यांच्या मार्फत सुद्धा आम्ही ऑन ड्युटी असताना सुद्धा त्यांनी सुद्धा आम्हाला आग्रहाचं आमंत्रण दिलं आणि त्यांच्या आमंत्रणाचा मान ठेवून निश्चितच आम्ही स्वतःची स्पर्धा असून सुद्धा एक दिवस का होईना या स्पर्धेसाठी आम्ही उपस्थिती लावली. निश्चितच पुढच्या वर्षी जेव्हा स्पर्धा होईल त्यावेळेस निश्चितच आम्ही पूर्ण दिवस या स्पर्धेला हजर राहण्याचा निश्चितच प्रयत्न करू. स्वयंसेवक चला बाउंड्रीचा ताबा घ्यायचे. पहिल्या षटकाची जबाबदारी टाकले सचिन शेलवले. एक चांगला गोलंदाज P1चं षटक हाताळताना पाहायला मिळेल. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूला आसमान दाखवण्याचं काम केलं होतं, परंतु मिस्टेक होताना पाहायला मिळाले. बॅटरकडनं टॉप एज लागलं आणि क्षेत्ररक्षकाने कुठली चुकी केली नाहीये. पहिल्या चेंडूवर गोल्डन डकचा शिकार, फलंदाज बाद. गमावताना पाहायला मिळाली ती टीम वेडवाळ. तर पहिल्या चेंडूवर दर्शन माघारी परतलाय. एक मोठा झटका बसतोय, मोठा आदरा बसतोय तो वेडवाळ टीमला. नवीन फलंदाज प्रशांत आला. या अगोदरच्या सामन्यामध्ये प्रशांतकडनं चांगली खेळी पाहायला मिळाली होती. चांगले फटके त्याच्या बॅटमधनं निश्चितच पाहायला मिळाले होते. तो प्रशांत इन ॲट नंबर 3 वर फलंदाजीसाठी दाखल झालाय. या दरम्यान ऑफसाईडच्या खूपच बाहेर टाकलाय चेंडू. पंच दंडित करतायत, वाईडचा इशारा करतायत. एका धावेने अकाउंट ओपन झालंय ते वेडवाळ टीमचं.
चांगली गोलंदाजी करतोय आतापर्यंत. वाईट चेंडू पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा चेंडू वाईट हाताळा गोलंदाज सचिन शेलवलेनं. खराब गोलंदाजीचं प्रदर्शन, 2 चेंडू लगातार स्क्वेअर पाहायला मिळाले ते सचिन शेलवलेकडनं. P1चं षटक आणि P1च्या षटकामध्ये गोलंदाजी मात्र चांगली करावी लागेल. या दरम्यान चांगला चेंडू पाहायला, क्लोज किपिंग पाहायला मिळते. अक्षरशः चांगली किपिंग विकेट किपर आपण पाहत असाल तर एकदम क्लोज, अगदी स्टंपच्या जवळ चिटकून उभा आहे आणि स्लीप सुद्धा तैनात आहे. शॉर्ट थर्डमॅनला एक क्षेत्ररक्षक तैनात असेल. या दरम्यान मात्र बॅटची कडा लागली होती परंतु झेल परावर्तित होऊ शकलं नाहीये. चांगली गोलंदाजी करतोय या षटकामध्ये गोलंदाज सचिन शेलवले. कमालीची गोलंदाजी करतोय. 2 वाईट चेंडू त्याने जरूर हाताळलेत परंतु पुढचे चेंडू मात्र सुरेख हाताळतोय, टिचून मारा करतोय आणि प्रशांतला थांबवण्याचं काम आतापर्यंत सुरेख केलंय ते गोलंदाज सचिनला. या दरम्यान मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय. निश्चितच चेंडू सीमारेषेच्या दिशेने धावतोय, स्वीपर कव्हरच्या दिशेने. खणखणीत ब्रँडेड चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 6च्या घरामध्ये. 1 गडी बाद 6. आता मात्र चांगला फटका पाहायला मिळाला. चांगली फलंदाजी, जर फलंदाज या षटकामध्ये चांगल्या धावा आल्या तर निश्चितच एक सन्मानजनक धावसंख्येकडे वाटचाल होऊ शकते. आता मात्र हवेत खेळलाय, झेल घेण्याचा प्रयत्न फसलाय आणि षटकार जातोय. क्षेत्ररक्षकाचा अंदाज सुद्धा चुकलाय आणि चेंडू सीमा पार झालाय. षटकार 6 धावांसाठी. धन्यवाद. इथे मात्र जबरदस्त प्रहार पाहायला मिळतोय. 2 बॅक टू बॅक मोठे फटके प्रशांतच्या बॅट मधनं. प्रशांत मात्र कमालीची फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. या दरम्यान पुन्हा एकदा जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. निश्चितच झेल होतोय की ते पाहायचंय परंतु झेल पकडता आलं नाहीये क्षेत्ररक्षकाला. निश्चितच चांगले प्रयत्न म्हणावे लागतील परंतु झेल पकडणं खूप गरजेचं होतं. 2 धावा या चेंडूवर मिळत आहेत. 2च्या मदतीने स्कोर कार्ड पोहोचलं ते 14च्या घरामध्ये. 3 चेंडूंचा जर विचार केला तर सुरेख हाताळले होते. 3 चेंडू मध्ये केवळ पहिले 3 चेंडू सुरेख हाताळले. 2 वाईट चेंडू सोडले तर सुरेख गोलंदाजी केली होती परंतु पुढचे 3 चेंडू राहिले ते फलंदाजाच्या नावावरती आणि तब्बल 12 धावा वसूल केल्या त्या फलंदाजानं आणि स्कोर कार्ड जाऊन पोहोचलं ते 14च्या घरामध्ये. दुसऱ्या षटकाची जबाबदारी टाकली ती गोलंदाज सचिन भोईरच्या खांद्यावरती. सचिन भोये गोलंदाजीसाठी येतोय. कॅमेरामॅन मंदार यांचं सुद्धा कॅमेरा वर्किंग लाजवाब पाहायला मिळतंय. त्यांचं सुद्धा गोड कौतुक असेल आणि जॉली स्पोर्टचे मुख्य जॉली त्यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतो. त्यांचं सुद्धा जबरदस्त कव्हरेज आम्हाला त्यांच्या मार्फत पाहायला मिळतं. त्यांचं सुद्धा गोड कौतुक असेल. 4 दिवस असेच सहकार्य आणि कॅमेरामॅन जबरदस्त सहकार्य आपलं असंच राहील यात काही शंका नाहीये. या दरम्यान पंच आमच्याकडे वळतायत, निर्देशित करतायत. इट्स अ वाईड बॉल. वाईट चेंडू येते. वाईटच्या मध्ये स्कोर कार्ड पुढे सरकेल. 15च्या घरामध्ये सचिन भोये गोलंदाजी करतोय. वेग भरपूर आहे पण अचूक टप्प्यावर चेंडू टाकावे लागतील गोलंदाजाला. या दरम्यान मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय. डीपीएस टकवरला चेंडू जातोय. निश्चितच फील्ड केला जाईल. उचललेल फेकेल क्षेत्ररक्षक. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण. 2च्या मधीने स्कोर कार्ड पोहोचलं.
17च्या घरामध्ये चांगली एकेरी दुहेरी चांगली पार्टनरशिप रंगताना पाहायला मिळते. अमोल आणि प्रशांत मात्र चांगले खेळतायत. प्रशांतने आतापर्यंत 12 धावांवर खेळतोय. या दरम्यान एष्ट्या वाकवल्यात. त्रिफळाबाद फलंदाज प्रशांतच्या खेळीचा मात्र अमोलच्या खेळीचा मात्र अंत होताना पाहायला मिळतोय. अमोल बॅक टू द पॅव्हिलियन. कमालीची गोलंदाजी करतोय. इथून मात्र शर्थीचे प्रयत्न करावे लागेल. अजूनही सामना दोलायमान स्थितीत आहे. अजूनही सामना दोन्ही संघ चांगले खेळलेत. 50-50 आतापर्यंत सामना आहे. अजूनही वर्चस्व प्रस्थापित केलेलं पाहायला मिळत नाहीये एका संघाने कोणी एका संघानं. दोन्ही संघ आतापर्यंतचा जर खेळ पाहिला दोन्ही संघांचा दोन्ही खेळांचा 50-50 खेळ राहिलाय. समाधानकारक आहे दोन्ही संघांचा खेळ आतापर्यंत. दुसरं षटक प्रगतीपथावर असलेलं पाहतोय आपण. या दरम्यान मात्र ऑन साइडच्या दिशेनं डीपला क्षेत्ररक्षक तैनात. क्षेत्ररक्षकाला हुलकावणी दिले चेंडूनं आणि त्याचं रूपांतर 2 धावे मात्र होताना पाहायला मिळालं. 2 धावा मात्र मिळत आहेत. 2 धावेने धावफलक पोहोचलंय ते 19च्या घरामध्ये. 2 गडी बाद 19. दुसरं षटक फेकलं जात आहे आणि ती जबाबदारी स्वीकारली ती सचिन भोये या गोलंदाजानं. या दरम्यान शॉर्ट पिच चेंडू शॉर्ट ऑफ साइडच्या दिशेनं खेळायचा होता फलंदाजाला परंतु त्यात अपयश आलं. चांगली गोलंदाजी करतोय या षटकामध्ये गोलंदाज सचिन भोये. पूर्णपणे जखडलंय बांधलंय. मोठे फटके मात्र कुठेतरी येताना पाहायला मिळत नाहीये ते बॅटरच्या बॅटमधनं. या दरम्यान ब्लॉक होलचा चेंडू आणि ब्लॉक होलच्या चेंडूला चांगलं कन्वर्ट करता आलं नव्हते. झेल सुद्धा पकडता आलं नाही. ते क्षेत्ररक्षकाला चांगले प्रयत्न म्हणावे लागतील क्षेत्ररक्षकांना परंतु शेवटच्या मोमेंटला थोडासा घसरला आणि पडला परंतु चेंडू काही हातामध्ये विसावला नाहीये. 2 धावा मात्र मिळत आहेत. 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचलं 21 या अंकावरती. 2 गडी बाद 21. या ठिकाणी आशिष गरत पिवली गावची युवा उद्योजक यांचा शुभागमन झाला ज्यांनी चेंडूची व्यवस्था आम्हाला स्पर्धेमध्ये करून दिली आहे. त्यांचं शुभागमन झालं. वेलकम आशिष गरत यांचं आपण करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत सुस्वागतम. या दरम्यान जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला. वेग भरपूर होते या चेंडूमध्ये आणि पूर्णपणे जखडून बांधून ठेवलं फलंदाजाला. षटक मात्र संपतंय. 2 षटकांचा वाजवी खेळ संपला आणि 2 षटकानंतर स्कोर कार्ड 21. 2 गडी बाद 21. हर्षद आलाय गोलंदाजीसाठी. तिसरं षटक हाताळताना पाहायला मिळेल. या दरम्यान चांगला चेंडू पहिला चेंडू जबरदस्त वेग चांगला गोलंदाज. या अगोदरच्या सामन्यामध्ये चांगली टिचून मारा केला होता आणि पूर्णपणे वर्चस्व प्रस्थापित केलं होतं या गोलंदाजानं. वेग भरपूर आहे आणि टप्पा सुद्धा सुरेख पाहायला मिळतोय हर्षदकडनं आणि फलंदाजाला मात्र थांबवण्यात यश निश्चितच संपादन केलंय गोलंदाजानं. या दरम्यान चेंडू आणि बॅट मध्ये चांगला संपर्क परंतु हवेत अंतर कमी मिळालं आणि चेंडूला मात्र सीमा पार धाडण्यात अपयश आलं ते फलंदाजाला आणि बाकीचं उर्वरित काम पूर्ण केले ते क्षेत्ररक्षकानं आणि फलंदाज मात्र माघारी परतेल. फलंदाज बाद.
प्रशांतचाच भाऊ निशांत चांगली गोलंदाजी करतोय या षटकामध्ये हर्षद गोदडे. या दरम्यान मात्र ऑन साइडच्या दिशेने निश्चितच लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकच धाव मिळते. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये केली जाते. ते हर्षद कडनं टिचून मारा करतोय आणि पूर्णपणे फलंदाजाला बांधून ठेवण्याचं काम या षटकामध्ये त्याच्या मार्फत केलं जात आहे. चांगली गोलंदाजी करतोय. रनअप सुद्धा सुंदर पाहायला मिळतंय ते हर्षदचं. या दरम्यान अगदी उजव्या एसटी वरून जाणारा हा चेंडू विसावलाय विकेट किपरच्या हातामध्ये. चांगली गोलंदाजी करतोय. उद्यम खेळाडू आहे परंतु अनुभव जरी जास्त नसलं तरी पण आपल्या गोलंदाजीच्या शैलीमध्ये आणि जबरदस्त शैली सुद्धा त्याची पाहायला मिळते आणि अचूक टप्प्यावर गोलंदाजी त्याच्या मार्फत फेकली जाते. लाजवाब गोलंदाजीचं प्रदर्शन त्याच्या मार्फत मैदानावर चालू असलेलं आपण पाहत आहे. या दरम्यान मात्र आडव्या बॅटने चेंडूला खेळून काढले लॉंगॉनच्या दिशेनं. निश्चितच क्षेत्ररक्षक फीड करेल, उचलेल, फेकेल. 2 धाबा मात्र यशस्वीरित्या पूर्ण होत आहेत. 2 धावेनं धावफलक जाऊन पोहोचलं 24च्या घरामध्ये. अजूनही एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि अमोल खेळतोय तो वैयक्तिक 6 धावेंवरती आणि निशांत खेळतोय तो 1 धावेंवरती. शेवटचा चेंडू या इनिंग मधला. निश्चितच चांगली गोलंदाजी केली या षटकामध्ये हर्षदनं. केवळ 3 धावा खर्च केल्यात. टिचून मारा केलाय, भेदक मारा केलाय. या दरम्यान शरीरावर जाऊन चेंडू आदळलाय. निश्चितच 1 धाव तर पूर्ण होते आणि लेग बायच्या रूपानं 1 धाव मात्र मिळते. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. 1 धावेने स्कोर कार्ड पोहोचलं 25 आणि विजयाचं लक्ष असेल ते 26 धावेंचं. 26 धावांचं लक्ष असेल. हे आपण चेस होईल की डिफेंड करतील तुषार स्पोर्ट्स भावसे संघ की चेस करेल वेडवाळ संघ हे जाणून घेण्यासाठी खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये जोडले जातील याच विभागातील एक दमदार आवाज ज्यांचा आवाज ऐकताय ते संदीपजी पाटील यांना मी इन्व्हाइट करतो. मी तुर्तास थांबतो, रजा घेतो. धन्यवाद. चला सर्वांचं पुन्हा आता दुपारच्या सत्रामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम ऑल ऑफ यू. सर्व अतिथीगणांचं, प्रेक्षक वर्गाचं, आमच्या खेळाडूंचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. अतिशय चांगला सामना पाहायला मिळेल. 25 धावांचं 26 धावांचं इथनं लक्ष सेट केलं पाहता. गोलंदाजी युनिट मधील नेहमीच प्रभावशाली कामगिरी आतापर्यंत केली आहे. आज टीमचे 4 महत्वाचे खेळाडू, हरिदास भोईर महत्वाचा गोलंदाज नाही आहे, जतीन भोईर नाही आहे, दोन्ही प्रमुख गोलंदाज म्हणून त्यांची वर्णी लागत असते टीम मध्ये आणि त्यांच्या अनुपस्थितीमध्ये आज संघ चांगला कामगिरी करतोय.
मस्त सुरुवात आपण करत आहोत. कृपेशी खापरे यांच्या वतीने तुषार स्पोर्ट्स पावसाळी टीमला शुभेच्छा. आतापर्यंत जो खेळ झाला त्यासाठी प्रशंसा केली आहे टीमची. चांगला खेळ आणि अशाच प्रकारे खेळत राहा अशी अपेक्षा त्यांनी केली आहे की आज बक्षीसपात्र फेरीमध्ये दाखल होण्यासाठी प्रयत्न करा अशी आशा त्यांनी वर्तवली आहे. त्यासाठी बॅटिंगसाठी सोलामीचे दोन महत्त्वाचे बॅटर ओल्ड इज गोल्ड ज्या भाऊसाहेब गावाचं क्रिकेट अजरामर करणारं नाव म्हणजेच बॅटिंगसाठी उतरला मैदानामध्ये सुभाष गोधळे, त्याच्या सोबतीने अजय गोधळे. फर्स्ट बॉल अमित आगे बॉलिंग ट्रॅकवरती पहिल्या चेंडूवरती प्रचंड भन्नाट वेग पाहिला. त्या पहिल्या बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मध्ये इथनं बॅटर बॉलमध्ये परफेक्ट कनेक्शन नाही आहे. शॉट मिडॉनला शतक तिथे आपण पाहिला तैनात होता. डॉट बॉल 26 कॅरेज आहेत मात्र 26 करण्यासाठी प्रयत्न हे अति महत्वाचे असलेल्या मॅच मध्ये. इथे मोठा फटका चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक डाऊन बॉल एबी होता मात्र अखेरकार वेट केला मात्र लगेच चेंडू गॅदर केला. वा चांगला कमबॅक पाहिला. चेंडू पर्यंत पोहोचला नाहीये. कॅच शक्यच नव्हती मात्र प्रयत्न लाजवाब होते. अमोल भोईर तिथे उपस्थित होता. एबी चांगला चेंडू गॅदर केला. लगेच बॅकअप देत असताना चेंडूला फेकला. गोलंदाजी युनिटमध्ये प्रभावशाली कामगिरी अनेकदा या वेडवाल टीमच्या माध्यमातून आपण पाहिली. त्यामध्ये अमितचा मी नेहमीच उल्लेख करेन. त्यामध्ये मी नक्कीच उल्लेख करेन जतीन भोईर, हरिदास भोईर. त्या दोघांमध्ये क्षमता प्रचंड आहे. शॉटम पुल केलाय. चेंडूला पाठवलाय डीप मिड क्षेत्रामध्ये. पुन्हा क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. दुसऱ्या धावाचा प्रयत्न. 2 धावा इथनं कंप्लीट. आतापर्यंत चांगली गोलंदाजी टप्प्यावरती योग्य त्या लाईन आणि लेंथ वरती. अजय गोधळे सध्या चांगला शॉट सिलेक्शन पॉवरफुल फटका नव्हता मात्र इनफिल्डला क्लिअर करण्याचा प्रयत्न केला. जे 38 सर्कलचं हे पॉवर प्लेचं षटक आहे. इनफिल्डला क्लिअर करण्याचा प्रयत्न करत होता. तिथनं 2 धावा आल्या. चांगला सामना पाहायला मिळतोय. प्रचंड वेगवान इथनं आता वेगावरती सॉर्थ असताना मिस्टेक झाले. विकेट किपर कडनं चेंडू झाला गोशांकी क्षेत्रामध्ये. सिंगल धावीत नाही येईल. चेक करतात पंच. आपल्या दोघांमध्ये डिस्कशन करतील आणि इथनं सांगतील योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. एकच साब इथनं आली आहे. पंचाने सांगितलं योग्य निर्णय पोहोचवला कारण आम्ही ऑन मॉनिटर आम्ही चेक केलं. हाताला स्पर्श देखील झाला नव्हता आणि योग्य स्पोर्ट्समॅन स्पिरिट दाखवली विकेट किपरच्या भूमिकेमध्ये असणारा खेळाडू. सिंगल धाव 4 वर ही धावसंख्या सध्या पोहोचली आहे. फटका दमदार आहे. शॉटम बॉल पॉवरफुल, डिलाइटफुल, वंडरफुल अँड सक्सेसफुल अँड सो ब्युटिफुल षटकार. सुभाष गोधळे क्रिकेटच्या पटलावरचं नाव मोठं आहे मित्रांनो. सुभाष गोधळेला कमी लेखण्यामध्ये ज्याने संभ्रम निर्माण केला त्याच्यावरती प्रत्युत्तर देताना अनेकदा अनेक मैदानावरती आपल्या नावाची छाप सोडणारा खेळाडू म्हणजे सुभाष गोधळे. ओल्ड इज गोल्ड लेजेंड खेळाडू आणि त्याने ठोकलेला हा षटकार. च्या घरामध्ये असणारा खेळाडू. मात्र क्रिकेट वय वाढत गेले की क्रिकेट थोडं कमी होतं मात्र वय वाढलं या खेळाडूचं मात्र क्रिकेट तेवढा डेव्हलप होत चाललाय सध्या. जबरदस्त खेळ.
इथे आता कलात्मकता दाखवण्याचा प्रयत्न, मात्र भन्नाट वेग, प्रचंड वेग पहिला अमितच्या माध्यमातून हा डॉट बॉल आलाय. पहिल्या षटकामध्ये 10 धावा, दुसऱ्या षटकामध्ये आता गोलंदाज ट्रॅकवरती कोणाला आणलं जाईल त्याच्याकडे अपेक्षा असतील टीमला. चला लगेच नवीन गोलंदाज दाखल करा. 12 बॉल आणि धावा इथनं करायच्या आहेत. 16 धाव्यांची गरज. 8च्या सरासरीने धावा जमा करायच्या आहेत. समीकरण सोपं देखील आहे, बॅलन्सिंग सामना पाहतोय आणि कठीण देखील बनवू शकतं. मात्र गोलंदाजी युनिटमधील प्रभावशाली कामगिरी जर राहिली तर नक्कीच इथनं हा सामना जिंकण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळेल हरमन वेडवाल संघ. अमितवर 10 धावा, त्यामध्ये एक षटकार पाहिला. नवीन गोलंदाज पाहायला मिळते बॉलिंग ट्रॅकवर. दुर्वेश आलेत. आज मात्र बेडवालकरांना 2 गोलंदाजी कमतरता नक्कीच भासेल. आता एकच करायचं आहे गोलंदाजांना. धावा तर कमी आहेत, मात्र त्या रोखण्याचा प्रयत्न करावा लागेल. विकेट्स सातत्यपूर्ण घ्याव्या लागतील आणि तो प्रयत्न करत असताना योग्य तो टप्प्याची गोलंदाजी करावी लागेल. श्री गणेश स्पोर्ट्स मोहिली संघ आपला कॅप्टन येथे त्वरित उपस्थित करून ठेवा. सुपर बॉलिंग, जबरदस्त टप्पा पाहायला मिळाला. रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी. सुपर बॉल पाहायला मिळाला. सुपर डिलिव्हरी, लाजवाब चेंडू पाहायला मिळाला. रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी आणि त्या लाईन लेंथ वरती योग्य तो बॉल पाहायला मिळाला. डॉट बॉल आलाय. दुर्वेश, भन्नाट वेग त्याच्याकडे देखील आहे. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, विकेट किपर बीट झालेत आणि ही धाव नव्हती, तिथे धाव दिली आहे. 22च्या स्वरूपामध्ये धाव इथनं मिळाली आहे. विकेट किपर कडनं झालेली चुकी. गॅप सिलेक्शन प्रॉपर पाहिलं. चेंडूला पाठवलं बाउंड्रीचा वाखे 4 धाव्यांसाठी. सुभाष गोधळे सध्या थांबणार नाहीये. इथं बीमर बॉलनी सांगता झाली आहे. प्रेशर सध्या घेतलंय. पाणी मैदानामध्ये आपण दाखल करा जर हवं असेल फलंदाजांना तर. 1+1 बीमर बॉल, त्यावरती लॉंग ऑफ रिझनला घोषांकित क्षेत्रामध्ये सिंगल धाव. $17 रन्स विदाउट लॉस. 10 धाव्यांची गरज आहे. आज कोणता संघ आज आपला अस्तित्व निर्माण करण्यासाठी प्रयत्न करेल, त्यामध्ये हे 2 संघ, त्यानंतर श्री गणेश मोहिली संघ. स्क्वेअर किट करण्याचा प्रयत्न, लेट किटचा फटका, चेंडू केला थर्डमॅन बाउंड्रीच्या क्षेत्रामध्ये, घोषांकित क्षेत्रामध्ये सिंगल धाव. डीप मध्ये प्रोटेक्शन आपण पाहिलं. लॉंग ऑफला क्षेत्रक्षण आहे, एक वाईडिश लॉंग ऑफला, एक एक्स्ट्रा कव्हरला खाली क्षेत्र आहे, त्यामध्ये आपण पाहिलं एक वाईडिश लॉंगॉनला क्षेत्रक्षक आहे. ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नर, मिड विकेट. हे डीप मध्ये 5 प्रोटेक्शन पाहतोय. सिंगल धावाले इथनं झाले धावसंख्या 18 धावा. 7 धावांची अजून गरज आहे. 8 बॉल 8ची आवश्यकता आहे. खूप अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न. इथे दोन्ही गाड्या एकाच रुळावरती आल्यात आणि अखेरकार टोक्याची घंटा ती वाजली असताना अजय गोधळे लालचबुरी बला आणि ती धाव घेण्याचा प्रयत्नामध्ये होईल. रन आउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद. इट्स OUT.
षटकार बॉय गिरीश चौधरी बाबू बॅटिंग साठी मैदानात दाखल झालाय. अजून 8 धावांची गरज आहे. दुर्वेश सध्या मागण्या ठरतोय. आल्याला पहिल्या चेंडूवरती रायझिंग डिलिव्हरी पाहायला मिळाली. हा डॉट बॉल. षटकार कंप्लीट झाले आणि आता 6 बॉल मध्ये करायचे आहेत. 8 धावांची गरज आहे. 6 बॉल 8ची आवश्यकता. नवीन गोंधळात लगेच दाखल करा. श्री गणेश मोहिली संघ आपला कॅप्टन त्वरित इथे उपस्थित करून ठेवा. चला नवीन गोलंदाज विकी भोईर आलाय. टीमचा प्रमुख ऑस्ट्रेलिया खेळाडू मात्र स्वतःवरती जिम्मेदारी घेतली आहे. 6 बॉल 8ची आवश्यकता आहे. सुभाष गोदे स्ट्राईक वरती आहेत. फुल लेनचा बॉल होता तिथं अगदी ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षण चांगला झालाय. सिंगल धावीत आली आहे. यतीश रिकामे घसा कोरडा करण्याचं काम करतोय. मॅच मध्ये ट्विस्ट आणण्याचं काम तो करतोय. त्याला माहित आहे की या मॅचचं महत्त्व, सामना जिंकण्याचा प्रयत्न करायचा आहे. मॅच अति महत्त्वाची आहे. आणि एकच म्हणेन मी की जरी संपूर्ण संघ उपस्थित नसला तरी देखील आतापर्यंत वेडवळकरांचा हा संघर्ष अगदी जबरदस्त पाहिला आणि त्याच्या जोरावरती आतापर्यंत मोठमोठ्या संघांना परास्त करण्यात ताकद. इथे पहा मागच्या मॅच मध्ये जिथनं कलाटने दिली होती तिथनं आता एकच आली आहे. फटका तर दमदार होता. शॉट पॉवरफुल होता मात्र सिंगल धावाली आहे. आज गिरीशने खऱ्या अर्थाने सर्वांना प्रभावित केले. सुपरचे ऊपर बॅटिंग सध्या केली आहे. गीतेश मोगरे मुख्य कॅमेरामॅनच्या भूमिकेत आणि मंदार मोरे साइड अँगलने ते सध्या कव्हर करतायत. कॅमेरामॅनची महत्वाची भूमिका असते. प्रत्येक गोष्टीचं छायाचित्रण करणं, प्रत्येक मोमेंटला कव्हर करणं. इथे फटका चांगला आहे. डीपेक्षा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहे. वाह, चांगला क्षेत्ररक्षक पाहिलं. फेकी करण्यासाठी थोडा विलंब इथनं केला आणि इथनं अपील आउट होती. मात्र पंचा सांगितलं सेफ आहे. चेंडू अडवल्यानंतर लगेच चेंडू फेकणे गरजेचं होतं. मात्र तिसऱ्या पंचाची मागणी इथे केली आहे. ऑनफिल्ड अंपायर आपला सॉफ्ट सिग्नल करायचा आहे. नॉट आउट. इट्स ओके. इट्स नॉट आउट. ऑनफिल्ड अंपायरचा जो निर्णय होता तो योग्य पाहायला मिळाला. धावसंख्या इथनं 2 ने पुढे जाईल. 22. अजून 4 धावांची आवश्यकता आहे. 3 बॉल 4 ची आवश्यकता. विकी भोईर अजून मॅच सोडायला तयार नाहीये. विकीला माहिती आहे या मॅचचं महत्व आणि तो सोडणार नाहीये. मात्र समोर प्रचंड अनुभवी एक लेजंड खेळाडू सुभाष गोदळे. बॅटची टॉप एज आणि चेंडू केलाय घोषांगी क्षेत्रामध्ये. मी तर म्हणेन आतापर्यंत प्रयत्न चांगला केला विकेट किपरने. 2 बॉल 3 ची आवश्यकता. सामना संपण्याच्या नावावरती येतच नाहीये. आतापर्यंत आपण पाहिलं सर्व सामने वन साइडेड पाहिले, मात्र हा सामना सोडायला तयार नाहीये. वेडवलकर
वैडवाल संघ जिद्दीने लढायला शिकवतो सर्वांना, जिद्दीने लढायचं कसं. कमी खेळाडू, संघाचे प्रमुख खेळाडू नसताना देखील संघामध्ये ऊर्जा संचार कसं करायचं हे सध्या आता दाखवलं या टीमने. सर्व यंग टॅलेंटेड खेळाडू त्यांच्या जोरावर त्याच केलेला खेळ. कटर बॉल आहे, तिथनं चांगला फटका येते. श्रीकामे चेंडूपर्यंत पोहोचल्या, चेंडूला अडवलंय, फेकलाय, गॅदर केलं, तिथं दुसऱ्याचा प्रयत्न, दुसरी धोक्याची घंटा आणि 2 धावा कंप्लीट. 1 बॉल आणि धावा आता इथनं करायच्या आहेत. 1 साव. मॅच आता एका बॉलची राहिली आणि एका धावेची राहिली आहे. 1 बॉल मध्ये 1 करणं सोपं नसतं. काल देखील दुधनी इथे आपण सामना पाहिला, मी तिथे उपस्थित होतो. 1 बॉल मध्ये 2 बॉल मध्ये 7 करायचे होते, षटक्यात ठोकला. 1 बॉल 1 आली आणि 1 बॉल मध्ये 1 झाली नाही. त्याचं कारण होतं शॉर्ट बॉल होता, तो जर मारण्यासाठी गेला असता नक्कीच षटक्यात चौकार जाऊ शकला असता, कारण इनफिल्डला सगळे क्लिअर 38 सर्कलमध्ये शतक उपस्थित होते. पण त्याने प्रयत्न केला की आपण सिंगल घेऊया आणि अखेर का तो सिंगल घेता असताना रनआउट झाला. हे प्रयत्न असतात. सिंगल धाव ज्यावेळेला तुम्ही घेता तेव्हा प्रयत्न अपयशी ठरत असतात, प्रयत्न अपुरे पडत असतात. ही मोमेंट, ही कंडिशनला जाण्यासाठी, सामोरं जाण्यासाठी प्रयत्न ते करतायत. आता गिरीश षटकार तर मारू शकतो, मात्र 1 धाव आता तो काढेल का हा प्रश्नाचा आहे. विकी डॉट बॉल जर आला तर मॅचमध्ये ट्विस्ट येऊ शकतो. जय हनुमान वेडवाल संघ. 1 बॉल 1 ची आवश्यकता. तुषार स्पोर्ट्स भावसे की जय हनुमान वेडवाल, वेडवाल की भावसे, भावसे की वेडवाल असा सामना. 1 बॉल 1 आणि फुल टॉस बॉल टाकला विकीने. प्रयत्न होता फुलरलेनचा टाकण्याचा, मात्र इथं फुल टॉस बॉलवरती सामना जिंकून दिला आहे. सुभाष गोदे आणि गिरीशच्या पाठबद्ध हा सामना जिंकत असताना इथं सामना जिंकला आहे तुषार स्पोर्ट्स भाऊच्या टीमने. आणि लगेचच मॅच आपण खेळणार आहोत. श्री गणेश मोहिले विपक्षामध्ये तुषार स्पोर्ट्स भाऊसे. नेक्स्ट मॅचचा टॉस साठी आपण कॅप्टन उपस्थित करा. थोडं लाऊड आवाज थोडा. अंतिम सामना पाहायला मिळेल. सर्वांचं स्वागत आहे श्री गणेश मोहिली विपक्षामध्ये तुषार स्पोर्ट्स भाऊसे. टॉस साठी मी इन्व्हाइट केले टॉस बॉक्स मध्ये. जयराम गवर या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांच्या